हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तर आज बनवणार आहोत आपण कंटोरल्यांची भाजी. कंटोरले हे एक रानभाजी आहे, जी सहसा करून पावसाळ्यामध्येच येत असते आणि श्रावणामध्ये खास करून येत असते. तर श्रावणामध्येच याला खाण्याचं खूप महत्त्व असतं, कारण की श्रावणामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही कंटोरले खाल्ले जात असतात. कंटोरल्यांचे गुणकारी खूप उपयोग आहे. मधुमेहासाठी ही भाजी खूप आवर्जून खाल्ली जाते आणि यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते, म्हणून ही कंटोरल्यांची भाजी खूप खाल्ली जाते. सहसा करून ही रानभाजी असल्याकारणाने ही डोंगराळ प्रदेशात किंवा दऱ्याखोऱ्यांमध्येच ही आढळून येते आणि याची लागवड सहसा करून होत नाही. तर ह्या वेलीवरतीच लागणारे हे फळ किंवा भाजी आहे, म्हणून सहसा करून ही भाजी नेहमी काही जास्त येत नाही. क्वचितच येते आणि महागही तितकीच असते. तर आज आपण कंटोरल्यांची भाजी करणार आहोत. साधारण मी इथे अर्धा किलो एवढे कंटोरले आणलेले होते, जे की आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. काही कंटोरल्यांमध्ये असे पक्व भाग झालेला असतो, त्याने आपण सुरीने मधला भाग काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सगळे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. कंटोरले आपल्याला सहसा करून वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात, पण सहसा करून ही रानभाजी असल्याकारणाने आपण याच्यात जास्त काही पदार्थ जरी नाही घातला ना, तरी रानभाजीमध्ये तुम्ही नुसत्या लाल हिरव्या मिरच्या जरी टाकल्या आणि तेल तिखट वगैरे जरी टाकलं ना, तरी भाजी ही छानच लागते. कंटोरले दिसायला काटेरी जरी दिसले, पण ते चवीला हे कडू लागत नाही. त्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये लावलेली होती. कंटोरले सर्व बारीक कापून घेतले होते. नंतर आपण जी हरभऱ्याची डाळ याच्यात घालणार आहोत. तर कंटोरल्यांची भाजी चवीलाही तितकीच छान लागते आणि पौष्टिकही तेवढी असते, म्हणून आवर्जून श्रावणामध्ये ही भाजी खाल्ली जाते आणि चवीलाही खूप छान लागते. म्हणून तुम्ही आवर्जून एकदा तरी होईना तर तुम्ही श्रावणामध्ये ही भाजी नक्की छाना आणि याची चव नक्की तुम्ही चाखा, कारण की ही शरीरासाठी तितकीच पोषक आणि महत्त्वाची भाजी आहे. म्हणून ही भाजी आवर्जून आपल्या मुलांनाही देखील खायला द्यायला हवी. तर अशा पद्धतीने मी सगळे कंटोरले असे कट करून घेतले होते आणि सगळे कंटोरल्यांची भाजी अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतले होते. कंटोरले कट झाल्यानंतर मी एका साईडला डाळही शिजू घातली होती. ती शिजल्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे आणि नंतर त्यात जिरे, मोहरी, आलं लसणाची पेस्ट असे टाकून घेतले आहे. पहा तर मग छान फोडणी झाल्यानंतर मी त्यात आता जिरे, मोहरी हे टाकून घेणार आहे. आपल्याला चवीनुसार असं तिखट टाकून घ्यायचं आहे, मसाला टाकून घ्यायचा आहे. नंतर यात आपण जे कट केलेले कंटोरले होते ते टाकून घेणार आहेत. रानभाजी म्हटली म्हणजे त्यात जास्त काही नाही टाकलं तरी चालतं, त्याची चव अशीच जास्त छान लागते. त्यावर आता हळद, मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि सगळं एकत्र करून घेणार आहोत. ही भाजी शिजायलाही लवकर शिजली जाते आणि चवीला अप्रतिम अशी लागते. तर अशा पद्धतीने सगळं मिक्स झाल्यानंतर यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्याचा स्वाद फक्त आपल्याला शिजण्यापुरतंच फक्त पाणी टाकायचं आहे आणि नंतर त्याला आपण वाफवून द्यायचे आहे, झाकून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण मिक्स झाल्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं यावरती आणि नंतर मग मी याला वाफवायला ठेवणार आहे. 10 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे याला. झाकून झाल्यानंतर 10 मिनटानंतर आपली भाजी ही रेडी होते. पहा आपली भाजी कशी पूर्ण शिजली गेलेली आहे. म्हणजे त्याच्यात आपल्याला जास्त शिजवायचं नाही ही भाजीला. तर आपली भाजी ही तयार झालेली आहे. यावर आता आपण जी हरभऱ्याची डाळ होती शिजवू घातलेली, ती आपण टाकून घेणार आहोत. काही जण यात टोमॅटो, कांदे वगैरेही घालतात, पण अशा पद्धतीने मी ही भाजी बनवत असते. तर तुम्हीही अशा पद्धतीने भाजी बनवून पहा आणि करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि या श्रावणामध्ये तुम्ही कंटोरल्याची भाजी केली का, तेही नक्की कमेंट्समध्ये कळवा.
तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन येऊ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.